नमस्कार मित्रांनो, आजचा हा विशेष व्हिडिओ सिंह राशींच्या व्यक्तींसाठी आहे. जर तुम्हाला अलीकडे असे वाटत असेल की काही नाती अचानक बदलत आहे, विश्वास वाटणारे लोक दूर जात आहे किंवा तुमच्या प्रत्येक निर्णयामध्ये कोणीतरी अडथळे निर्माण करत आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण ज्योतिषीय संकेतांच्या आधारे अशा 3 प्रकारच्या व्यक्तीविषयी बोलणार आहोत, ज्यांच्यामुळे गैरसमज, मतभेद किंवा अडचणी निर्माण होऊ शकतात. हा कोणत्याही विशिष्ट व्यक्तीबद्दलचा निश्चित दावा नसून आत्मपरीक्षण आणि सावधगिरीचा सल्ला आहे. सिंह राशीचा सध्याचा काळ. सिंह राशीवर ग्रहस्थितीमुळे आत्मविश्वास वाढण्याचा योग आहेत, पण त्याच वेळी काही लोक तुमच्या प्रगतीमुळे अस्वस्थ होऊ शकतात. तुमची लोकप्रियता, कामातील यश किंवा कुटुंबातील मान-सन्मान वाढत असेल तर काही नात्यांमध्ये मत्सर होण्याची शक्यता असते. म्हणूनच प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवण्याऐवजी निरीक्षण करणे आवश्यक आहे. पहिली व्यक्ती. ही व्यक्ती तुमच्या अगदी जवळची असल्यासारखी वाटते. समोरून गोड बोलते, पण तुमच्या निर्णयाबद्दल इतरांसमोर शंका निर्माण करते. तुमचे शब्द वाकवून सांगते. तुमच्या आनंदात सहभागी असल्याचे दाखवते, पण तुमच्या यशामुळे मनात अस्वस्थता निर्माण होऊ शकते. अशा वेळी शांत राहा. प्रत्येक गोष्ट सर्वांसोबत शेअर करू नका. दुसरी व्यक्ती. ही व्यक्ती सतत तुलना करणारी असू शकते. त्याने असे केले, तिने असे केले, तू का नाही, अशा बोलण्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. तुम्हाला चुकीचे निर्णय घ्यायला भाग पाडण्याचे प्रयत्न होऊ शकतात. लक्षात ठेवा, सिंह राशीचा सर्वात मोठा गुण म्हणजे नेतृत्व. दुसऱ्यांच्या मतावर काही नाही तर स्वतःच्या विवेकावर विश्वास ठेवा. तिसरी व्यक्ती. ही व्यक्ती कदाचित तुमच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवत असेल. तुमच्या योजना आधीच सांगून घेण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही काय करणार आहात, कोणाला भेटणार, कुठे गुंतवणूक करणार याबद्दल वारंवार विचारेल. सर्व काही माहिती प्रत्येकाला सांगणे टाळा. कधीकधी शांतता हीच सर्वात मोठी ताकद असते. कोणते संकेत दिसू शकतात? अचानक गैरसमज वाढणे, छोट्या गोष्टींवरून मोठे वाद, कामात विनाकारण अडथळे, विश्वासू व्यक्तींचे बदललेले वर्तन, वारंवार नकारात्मक चर्चा. हे संकेत अनेक कारणांमुळे असू शकतात. म्हणून निष्कर्ष काढण्यापूर्वी शांतपणे परिस्थिती समजून घ्या. काय करावे? दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. आदित्य हृदय स्रोत किंवा गायत्री मंत्राचे पठण करा. रविवारी गरजूंना गूळ किंवा गहू दान करा. रागावर नियंत्रण ठेवा. महत्त्वाचे निर्णय घाईत घेऊ नका. कोणाबद्दलही पुरावा नसताना आरोप करू नका. आर्थिक संकेत. पैशाबाबत कोणावरही डोळेझाक करून विश्वास ठेवू नका. कागदपत्रे वाचवल्याशिवाय स्वाक्षरी करू नका. भागीदारी करताना सर्व अटी स्पष्ट ठेवा. प्रेम आणि वैवाहिक जीवन. जोडीदाराशी संवाद कमी होऊ देऊ नका. तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे नात्यात गैरसमज निर्माण होऊ शकतात. कोणतीही गोष्ट ऐकताच विश्वास ठेवण्याऐवजी एकमेकांशी थेट चर्चा करा. विश्वास हीच नात्याचे सर्वात मोठे संरक्षण आहे. करिअर. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांचे कौतुक होईल, पण प्रत्येक योजना आधीच सर्वांना सांगणे टाळा. यश मिळाल्यावर नम्र राहा. आध्यात्मिक उपाय. रविवारी सूर्यदेवाला लाल फुले अर्पण करा. ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. हनुमान चालीसाचे पठण केल्याने मनाला धैर्य मिळते. सिंह राशीच्या व्यक्तींनी भीती बाळगण्याची गरज नाही. सावध राहणे आणि संशयी होणे यात फरक आहे. शांत मन, योग्य विचार आणि संयम यांच्या बळावर तुम्ही कोणत्याही अडचणीवर मात करू शकता. स्वतःवर विश्वास ठेवा. सत्याची साथ द्या आणि विवेकाने निर्णय घ्या. मित्रांनो, हा व्हिडिओ ज्योतिषीवर संकेतांवर आधारित सामान्य मार्गदर्शन आहे. प्रत्येक व्यक्तीचे जीवन कुंडली आणि परिस्थिती वेगळी असते, यामुळे याकडे अंतिम सत्य म्हणून पाहू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या सिंह राशींच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये जय सूर्यदेव किंवा जय श्रीराम लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुन्हा अशाच प्रेरणादायी व्हिडिओमध्ये.